खंड स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. श्रोते आपण जगदीशांची मूर्ती म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि माझ्या निरूपणाला सुरुवात करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत आज आपल्याला बघायचं आहे समास 8वा समास 9वा 8 झाले आपले. 9वा समास आहे आत्मविवरण. समासाचं नाव आहे. आज जरा 5 मिनिटं आपल्याला सुरू करायला उशीर झाला. कल्पना आहे थोडे उपस्थितीची जरा वाट बघत होते कारण की अत्यंत महत्वाचा असा समास आहे आणि ह्या महत्वाच्या समासाच्या वेळेला नेहमीचे जे लोक असतात त्यांनी जर संपूर्णपणे हा नीट समास एकदा अभ्यास केला तर बऱ्याचशा कन्सेप्ट याच्यातून आपल्या क्लिअर होणार आहेत. म्हणून थोडी 5 मिनिटं जरा वाट बघितली. असं आत्मविवरण काल आपण कर्ता निरूपण बघितलं की कोण कर्ता आहे हे आपण विवेकाने ठरवलं. कर्ता कोण आहे? कर्ता देह कर्ता आहे. इथून आम्ही सुरुवात केली विवेकाला आणि एक 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 त्याचं फडशा पाडत गेलो. देह करताय का? नाही. मग जीव करताय का? नाही. मग नेमका कर्ता कोण आहे? तर देह करता म्हणतो तो बद्ध असतो. जीव करता आहे असं जो म्हणतो तो साधक असतो, मुमुक्षू असतो. आणि मग तो मुमुक्षू जो आहे जो साधक या दशेला येतो आणि मग तो ईश्वराला करता समजतो. साधक ईश्वराला करता समजतो आणि मग त्याच्या शरणागतीमध्ये राहून सिद्ध जो आहे तो अकर्ता या भूमिकेमध्ये येतो. असा ह्या जीवाचा हा प्रवास आहे. आणि म्हणून करता मी नाही हे अगदी आम्ही पक्क करून ठेवावं की मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. मी निमित्ताचा फक्त मी निमित्त मात्र आहे. बस भगवंतानी मला निमित्त मात्र काहीतरी निमित्त पाहिजे असतं की नाही. खूप दिवसाची इच्छा असते की आता कुठे जायचं? अयोध्येला जायचं. आणि अयोध्येला जाण्याची इच्छा असते पण काही झालीच नाही. हो आता आम्हाला निमित्त मिळालं. आता त्या तिथे रामलल्ल्याची प्राणप्रतिष्ठा झाली. आता तो जाणारच निमित्त मिळालं. बस असं प्रत्येक गोष्टीला काहीतरी निमित्त लागतो की नाही. असं निमित्त आम्ही निमित्त मात्र आम्ही आहोत. कर्ता निरूपणाचा ज्यावेळेला आम्ही अभ्यास केला त्यावेळेला हे पक्क अंतःकरणावर करून घ्यायचं की मी निमित्त मात्र आहे. म्हणजे कर्तृत्व अभिमान मला चिकटणारच नाही. किती आनंदात जीवन जाईल हो. करणारा मी कोणी नाही, भोगणारा मी कोणी नाही, मी निमित्त मात्र आहे. मला भगवंताने निमित्त केलं आहे. किती मदत केली हो तुम्ही आमची.
तुम्ही नसता तर आम्ही या संकटातून निघालो नसतो. असं ज्यावेळेला आपले मित्रमंडळी, स्नेही, आप्तेष्ट असं म्हणतात, त्यावेळेला आपल्याला किती अभिमान होतो, की मी मदत केली म्हणून हा संकटातून निघाला. त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी अभिमान डोकं वरती काढतो, त्याच ठिकाणी मला जर हा विचार देता आला, की मी कोण आहे मदत करणारा? करता करविता परमेश्वर आहे. त्यांनी मला बुद्धी दिली आणि मी यांना मदत केली आणि म्हणून हे या दुःखातून बाहेर आले, हे या संकटातून बाहेर आले. पण निमित्त मात्र भगवंतानी मला माझ्याकडे तो निमित्ताचा मान दिला म्हणून भगवंताची कृतज्ञता. की भगवंता ह्या जीवाला संकटातून बाहेर पडण्यासाठी मला तू निमित्ताचा मान दिलास रे बाबा. तू मला निमित्त केलंस. त्यासाठी तू मला निवडलंस. तुझी कृतज्ञता व्यक्त करतो. तुझी शरणागती. आणि असं भगवंताच्या शरण राहून शरणागती, अनन्य शरणागती याला म्हणतात. याला काय म्हणतात? अनन्य शरणागती. म्हणजे ईश्वराशिवाय आता आमची शरणागती कोणाचकडे नसावी. आणि मग मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे, हा माझा अंतःकरणाचा पूर्ण निर्णय झाला. मग मात्र मी करता नाही, मी भोगता नाही. सगळं काही ईश्वर करतो आणि ईश्वराचं अधिष्ठान हे ब्रह्म आहे, ते अकर्ता आहे. मी मूळचा ब्रह्मरूप असल्यामुळे मी अकर्ता आहे. आता ह्या मी अकर्ता आहे हा निर्णय माझा ज्या वेळेला होईल, त्यावेळेला आपल्याला अत्यंत आनंदामध्ये आम्ही असू. मग आम्हाला कशाचंही सुखही होणार नाही आणि दुःखही होणार नाही. त्या ठिकाणी फक्त आनंद आणि आनंद राहील. असं आम्हाला काल समर्थांनी कर्तेपणाचा विवेक सांगितलेला आहे. आणि मग एवढा मी अकर्ता असून आता ही जी सृष्टी आहे ती सुद्धा झालेलीच नाही. ह्याचा सुद्धा हा कर्ता जो आहे हा माईकच आहे. ईश्वर सुद्धा माईकच आहे. जीव सुद्धा माईकच आहे. आणि मी मूळचा अकर्ता आहे म्हणून सृष्टी सुद्धा झालेली नाही. असा ह्या लेवलला जेव्हा आम्ही पोहोचू, आमची वैचारिक बैठक जेव्हा ह्या उंचीवर जाईल आणि या उंचीवर मला जायचंच आहे, त्यासाठी आपण एवढा खटाटोप करतोय, सकाळचं श्रवण करतोय, दासबोध ऐकतोय. कशासाठी ऐकतोय? या उंचीवर जाण्यासाठी. आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे. ह्या आयुष्यामध्ये जर आम्हाला काय करायचं असेल तर आम्हाला सच्चिदानंद ही पदवी प्राप्त करायची आहे. अनेक पदवी आम्ही प्राप्त करतो, अनेक प्रयत्न करतो, पण सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी आम्ही काहीच प्रयत्न नाही करत आहोत. कारण आम्हाला त्या दृष्टीने तेवढी महत्वाची वाटतच नाही सच्चिदानंद पदवी. एकदा सच्चिदानंद पदवी घेण्याचं जर माझं ध्येय ठरलं तर त्यासाठी हा जीव आटोकाट प्रयत्न करतो आणि मग विचार करतो की करता मी नाही हे ठरलं. पण आता ह्या जीवाला या सुख आता शरीरामध्ये सुख दुःख आम्हाला सतत होत राहतो. होतं की नाही सुख दुःख. आज जॉईन व्हायला मिळालं नाही, घरी पाहुणे आले, काय करावं? नेमकं 9च वाजता पाहुणे आले, नाही झालं हो माझी मीटिंग जॉईन करणं, आजचा समाज ऐकणं नाही झालं, दुःख झालं की नाही? नक्की दुःख होतं. आणि काही बद्ध जीव असतात, त्यांनाही बरं वाटतं की ताई खूप मागे लागतात आमच्या सारख्या, जॉईन करा, बरंच झालं आज पाहुणे आले. म्हणजे सुखही होतं आणि दुःखही होतं. दोन्ही गोष्टी या जीवाला होत राहतात. मग ह्या शरीरामध्ये जे सुख दुःख होतं ते कोणाला होतं, असा प्रश्न समर्थांनी या ठिकाणी आम्हाला विचारला आहे किंवा शिष्यांनी विचारलंय समर्थांना की मग या सुख दुःखाचा भोगता कोण आहे? तो कोण भोगतो? कोण सुख दुःख भोगतो? आता अधिक आमच्या चिंतनाला सूक्ष्म चिंतन आमचं व्हावं, सूक्ष्मता यावी, यासाठी हे सगळे पैलू समर्थांनी आमच्या समोर मांडलेले
आहेत. सूक्ष्मता आल्याशिवाय आम्ही सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकणार नाही. आणि मग आता या सुख दुःखाचा भोगता कोण, म्हणून या ठिकाणी समर्थांनी आत्मविवरण दिलेलं आहे. 40 ओव्यांचा समास आहे. आत्मविवरण फार सुंदर आहे. समर्थांनी या ठिकाणी अनेक विनोद सुद्धा केलेले आहेत. हो, ओवी क्रमांक साधारण 16 ओवी क्रमांक 14 पासून ते 25 पर्यंत समर्थांनी या ठिकाणी छान विनोद पण केलेले आहेत. त्यांची विनोद बुद्धी या ठिकाणी अगदी समृद्ध झालेली आहे असं काकांचं म्हणणं आहे, माझं नाही. आपला म्हणण्याचा तो अधिकार नाही, पण काकांचं वाक्य आहे की या ठिकाणी समर्थांची विनोद बुद्धीला सुद्धा बहार आलेला आहे. आणि त्या विनोद बुद्धीतून आम्हाला समर्थ काय सांगू इच्छितात आहे, विनोदातून सुद्धा समर्थ आम्हाला तेच सांगू इच्छितात आहे की ह्या सुख दुःखाचा भोगता कोण आहे. आणि मग निर्णय करायचा आहे की सुख दुःखाचा भोगता मी नाही. म्हणून आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची असे. आता या ठिकाणी आत्मविवरण दिलेलं आहे. मग आता आत्मविवरण ज्या वेळेला समर्थ म्हणतात, या ठिकाणी आत्मा म्हणजे जीवात्मा असा याचा अर्थ घ्यायचा. आत्मा म्हणजे ब्रह्म असा अर्थ घ्यायचा नाही. जीवात्मा या अनुषंगिक या समासाचा आपण पूर्णपणे विवेचन करणार आहोत, अभ्यास करणार आहोत की जीव म्हणजे नेमकं काय आहे, जीवाचा आपल्या ह्या पूर्ण शरीरामध्ये कोणता रोल आहे, किती महत्वाचा रोल आहे. का आम्हाला जीवाचा रोल बघायचाय? कारण त्या जीवामुळे आम्हाला जीवदशा प्राप्त झालेली आहे. आणि जीवदशा प्राप्त झाल्यामुळे आम्ही ब्रह्मानुभवापासून स्वरूपापासून दूर आलेलो आहोत. म्हणून जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीवाला केव्हा ब्रह्मत्व आहे? ज्या वेळेला हे संकल्प विकल्प निघून जातील त्यावेळेला तो मूळचाच ब्रह्मरूप आहे. समर्थ म्हणतात तुझी या वियोगे जीवत्व आले. रामराया, तुझा वियोग झाला आणि मी जीवदशेला प्राप्त झालो. मी जीवदशेला प्राप्त झालो. रामरायाचा वियोग म्हणजे मी मूळचाच ब्रह्मरूप आहे, मी मूळचाच आत्माराम आहे. ह्या निर्णयापासून, ह्या स्वरूपाकारतेपासून हा जीव अज्ञानवश रामरायापासून विलग झाला, त्याचा वियोग झाला, अशी समर्थांनी या ठिकाणी कल्पना मांडलेली आहे. आणि म्हणून मी जीवत्वाला प्राप्त झालो रे रामराया. म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा तुझाच योग घडला पाहिजे असं समर्थांची मागणी आहे. म्हणजे तुझा योग ज्या वेळेला माझा होईल त्यावेळेला मी असलेल्याच माझ्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त असणार आहे. तुझी अवियोगे जीवत्व आले तर तुझी या संयोगे मला काय आलं? मला तुझ्या संयोगाने मला माझी मूळची स्थिती, आत्मस्थिती प्राप्त झाली. म्हणून जीवा, हा जीव काय आहे, या जीवाचा माझ्या शरीरामध्ये काय रोल आहे, हे जेव्हा मी समजून घेईल तेव्हा या जीवाला याचा जो वियोग झाला आहे त्याचा संयोगाकडे आम्ही जाऊ. म्हणून आधी जीव काय आहे हे आता आम्हाला थोडस पाहावं लागेल. नेहमी आपण एक प्रयोग करतो जीवाबद्दल की जीव म्हणजे काय. तर जीव म्हणजे आमच्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब. बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब याला जीव असं म्हणतात. आणि कुटस्थ, 3 घटक, कुटस्थाचं प्रतिबिंब, कुटस्थ म्हणजे आत्मा, कुटस्थ म्हणजे आत्मा, शरीरामध्ये राहणारा जो शरीराच्या सापेक्ष जे चैतन्य आहे त्याला कुटस्थ चैतन्य असं म्हणतात.
आता खूप शास्त्राची मांडणी नाही करत, नाही तर आपला हा समाज होणार नाही. फक्त जीव ही संकल्पना एकदा समजून घ्या. आणि हे जे कुटस्थ चैतन्य आहे याचं आमच्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. कारण बुद्धी ही शुद्ध सत्वगुणाची आहे आणि अग्नी तत्वाची आहे, म्हणून ती शुद्ध आहे. शुद्धामध्ये प्रतिबिंब पडेल की नाही? गढूळ पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसेल का आपल्याला? अजिबात दिसणार नाही. शुद्ध पाण्यामध्येच आम्हाला प्रतिबिंब दिसतं. म्हणून बुद्धी शुद्ध आहेत म्हणून त्याचं प्रतिबिंब तिथे पडलं आणि मग अशी ही जीव संकल्पना तयार झाली. मग ही जीव संकल्पना ज्या जीवाने काय केलं, त्या जीवानी या शरीराला आपलं मानलं. मी देह आहे आणि या देहाच्या अनुषंगिक असणारे सगळे माझे, मी आणि माझे यामध्ये हा जीव अडकला. छान एकाग्रतेने ऐका. जीवाचं संपूर्ण आत्मविवरण आहे, म्हणजे जीवाचं विवरण आहे हे सगळं. म्हणून आता जीव संकल्पना स्पष्ट केली आहे की त्यामध्ये तो अडकला. कशामध्ये? मी देह आहे आणि देह आहे आणि या देहाच्या अनुषंगिक जेवढं काही आहे ते सगळं माझं आहे. माझी मुलं, माझी संपत्ती, माझं घर, माझा देश, या माझे माझं 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 मध्ये तो अडकून गेला. आपण नाही का कोणाकडे जातो आणि तिथे अनेक सुखसोयींनी युक्त असं असतं, ते जातो 4 दिवसासाठी जातो आणि अनेक सुखसोयींनी जेव्हा ते युक्त असतं त्यावेळेला आपण तिथे रमतो आणि तिथून मग आपला पायच निघत नाही आणि तिथेच रेंगाळतो. त्यालाच मग आम्ही हळूहळू हळू माझं म्हणायला लागतो, आपलं म्हणायला लागतो, आपलेपणा तयार होतो. पायच निघत नाही हो इथून. होतो की नाही असा? आपला स्वभाव आहे की नाही? तिथून आम्हाला काढता पाय घ्यावा लागतो की नाही? खूप लोक माझ्यावर प्रेम करतात हो, या घरातले सगळे इतके प्रेम करतात की इथून जावंसच वाटत नाही. त्या सगळ्यांना मी माझं म्हणतो. तसंच ह्या जीवाचं झालेलं आहे. तो या देहाला माझं म्हणतो, देहाच्या सगळ्या क्रिया या माझ्याच क्रिया आहे समजतो आणि त्यामुळे देह तादात्म्य होतं. त्या जीवाचं देहाशी तादात्म्य होतं. म्हणजे तो देहाशी एकरूप होतो, देहच समजायला लागतो स्वतःला, म्हणून त्याचं तादात्म्य येतो. आणि मग मात्र जेव्हा तो त्या देहाशी एकरूप होतो, तादात्म्य पावतो, त्यावेळेला चिंता आणि उद्वेग कराव्या लागतात. याच्यामधली पहिली ओवी जी आहे अतिशय महत्वाची आहे, जीवाची मांडणी आहे. म्हणून मी वाचते बघा, आत्मा म्हणजे कुटस्थ चैतन्य जेव्हा देह तादात्म्यामुळे जणू जीवदशेला येतो. जणू हा शब्द वापरलाय. मूळचा तो कोण आहे? चैतन्यच आहे, पण तो जणू, आपण जणू केव्हा वापरतो? तुम्ही न जणू काही माझ्या आईच आहात, जणू काही माझ्या आईच आहात, म्हणजे आईसारख्या आहात, जणू काही. तसं हा जो कुटस्थ चैतन्य आहे हा जणू जीवदशेला येतो. मूळचा तो जीव आहे का? नाही, मूळचा चैतन्य आहे, पण फक्त देहाला मी म्हणत असल्यामुळे तो जीवदशेला प्राप्त झाला. सोपी मांडणी लक्षात ठेवा. बिलकुल. जीव म्हणजे बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. त्या प्रतिबिंबाने काय केलं? बुद्धीला ऍक्टिव्हेट केलं आणि त्यांनीच त्याला चिदाभास असं म्हणतात. चितचा आभास. कठीण होईल म्हणून मी हा शब्द वापरला नाही. चित म्हणजे ज्ञान. ज्ञानरूप कोण आहे? आत्मा ज्ञानरूप आहे. त्याचं प्रतिबिंब पडलं आणि त्यांनी आमच्या संपूर्ण देहाला ऍक्टिव्हेट केलं. ऍक्टिव्हेट शब्द समजला असेल ना? मोबाईल रिस्टार्ट झाल्यानंतर ऍक्टिव्हेट करतो की नाही आपण, तसं त्यांनी ऍक्टिव्हेट केलं या देहाला, संपूर्ण देहाला ऍक्टिव्हेट केलं. देह अन्नची खायना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्या विण चेतना देहा सकैची.
पण ह्या समासाला 2 आपले दिवस लागले तरी चालतील, पण जीव ही संकल्पना स्पष्ट झालीच पाहिजे आज. अगदी आता जीवात्म्याची जी जीवदशा आहे ही शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. शरीर असेल तर हा जीव आहे, शरीरच नसेल तर जीव कसा राहील? बरोबर आहे की नाही? म्हणून ही जीवात्म्याची जीवदशा शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. झाला देहाला रोग, जर्जर रोग झाला. आता तो देह अगदी जर्जर झालाय, काय म्हणतात त्याला, शरपंजरी, काहीच त्राण नाही, नुसते हाडाहाड दिसतात हो. आणि अशा वेळेला मात्र तो जीवात्मा जो आहे हा जीवात्मा सुद्धा त्या देहाला सोडून जातो, कारण त्याला माहित असतं की इथे आता आपलं काहीही चालणार नाही. आणि म्हणून तो जीवात्मा ते तो देह सोडून देतो. देहाला अन्न मिळाले नाही तर जीवात्मा जगत नाही. अन्न नाही मिळाले तर तो जीवात्मा जगत नाही. म्हणजे देह अन्न न मिळाल्यामुळे मृतप्राय होऊन जाईल. अन्नच नाही मिळालं तर त्याचं कसं पोषण होईल, त्या देहाचं कसं पोषण होईल? झाडाला जर पाणी नाही टाकलं तर ते झाड वाळून जातं की नाही? तसं आम्ही आमच्या देहाला जर नीट व्यवस्थित अन्न नाही पुरवलं, अन्न, किती जण अन्न सोडतात आणि आपला देह ठेवतात, आहे की नाही असे उदाहरण? की अन्नाचा त्याग केला आणि देह सोडला. अन्नाचा त्याग केल्यामुळे देह सोडला. कोणी सोडला हो देह? आता देह सोडला आपण म्हणतो, देह कोणी सोडला? सोडणारा कोण आहे पहा. आपण शब्दात सुद्धा मी देह आहे असं म्हणत नाही, तो देह तर तिथे पडलाच आहे. मग कोण गेलं? आपण म्हणतो त्याचा जीव गेला, त्यांनी जीव सोडला. म्हणून जीवात्म्या वाचून या देहाला जिवंतपणा कोठून येईल? जसा जीवात्मा जगत नाही, शरीरा वाचून जसा जीवात्मा जगत नाही, तसंच ह्या देहाला जिवंतपणा या जीवात्म्यामुळे आला. जीव आत्मा, जीवात्मा म्हणजे अकर्ता असलेला आत्मा नाही, त्याचं प्रतिबिंब आमच्या बुद्धीत पडल्यामुळे आमचा देह ऍक्टिव्हेट झाला. तो बोलतो, चालतो, खातो, पितो, उठतो, बसतो, श्वास घेतो, झोप घेतो. हे सगळ्या देहाच्या ज्या दैहिक क्रिया आहेत, या सगळ्या दैहिक क्रिया फक्त त्या जीवात्म्यामुळे होतात. बस. आणि म्हणून आता हे जर देह आणि जीवात्मा एकमेकांपासून वेगळे केले, देहामधला जीव काढून घेतला, थोडा वेळ कल्पना करा, काढून घेतला, तर सगळे निरर्थक आहे. मोबाईल मधली ते सिम कार्ड जर काढून घेतलं, मोबाईल मधलं सिम कार्ड, मोबाईल जर आपले चोरीला गेले असतील तर चोरणारा काय करतो? तो सिम कार्ड घेतो आणि फेकून देतो. मग जसं त्या सिम कार्डलाही अर्थ राहत नाही आणि मोबाईलला सुद्धा अर्थ राहत नाही, दोन्ही निरर्थक होतात. दोघेही कसे निरर्थक होतात की सिम कार्ड पण नाही, सिम कार्ड पण कामाचं नाही, मोबाईल पण कामाचं नाही, ते नुसतं डबड होतं. मग दुसरं नवीन सिम कार्ड टाकावं लागतं आणि सिम कार्ड आणि मोबाईल यांचं संयोग झाला की मग त्या मोबाईलचं फंक्शनिंग सुरू होतं. हे जसं आहे तसंच अगदी हा देह आणि हा जीवात्मा, जीवात्मा या देहरूपी मोबाईल मधला सिम कार्ड आहे. याला जर हे जर काढून टाकला सिम कार्ड, तर या देहाला अर्थ नाही पण त्या सिम कार्डलाही अर्थ नाही. येतं का ते सिम कार्ड कोणच्या कामी? काढून फेकून दिलं तर ते दाखवतं का तिथे काही? रस्त्यावर सिम कार्ड पडलं ते तिथे वाजेल का? अजिबात वाढणार नाही. पण मोबाईल जर का रस्त्यावर पडला सिम कार्ड सकट,
सिम कार्ड सकट मोबाईल रस्त्यावर पडला आणि जर कोणाचा फोन आला तर तो मोबाईल लगेच वाजेल आणि आपल्या लक्षात येईल, रस्त्यावर जाणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल की अरे इथे वाचतंय काहीतरी, म्हणजे मोबाईल आहे. लक्षात येईल की ताबडतोब. नुसतं सिम कार्ड पडलं तरी लक्षात येणार नाही, नुसता मोबाईल पडला तरी कोणाच्या लक्षात येणार नाही, पण दोघांचा संयोग झाला की मग त्याच्यामध्ये तो ऍक्टिव्ह होतो आणि मग लक्षात येतो. अगदी त्याप्रमाणे हा देह आणि या जीवात्म्याच्या संयोगाने सगळं कार्य होतं. कशासाठी ही मांडणी? सुख दुःख कोणाला होतं? सुख दुःख हे जीवाला होतं, याच्यासाठी मांडणी. आणि मी जीव नाही, मी कोण आहे? मी मूळचा ब्रह्मरूप आहे, मी कुटस्थ चैतन्य आहे, माझं प्रतिबिंब या देहामध्ये आहे. मी मूळचा कुटस्थ चैतन्य आहे, या निर्णयासाठी ही सगळी जीवाची मांडणी. एवढी सविस्तर मांडणी जेव्हा आम्ही सतत याचा विचार करू, त्यावेळेला आम्ही आमच्या या देहापासून, देहबुद्धीपासून अलिप्तता सांभाळू. आम्हाला अलिप्तपणा येईल. समर्थांनी म्हटलंय, रामरायाला मागितलंय, अलिप्तपणे मज दे रे राम. अलिप्तपणे मज दे रे राम म्हणजे कोणापासून अलिप्तपण दे रे बाबा? या नातेवाईकांपासून, या समाजापासून, समाजातल्या लोकांपासून अलिप्तपण घ्यायचं आणि जंगलात राहून राहायचं, ह्याला अलिप्तपण म्हणतात का? नाही. अलिप्तपणे मज दे रे राम म्हणजे या देहापासून अलिप्तता, या जीवापासून अलिप्तता. मी देह नाही, मी जीव पण नाही, मी मूळचा आत्मा आहे, मी मूळचा कुटस्थ चैतन्य आहे आणि कुटस्थ चैतन्यच ब्रह्म आहे. ज्यावेळेला आम्ही सगळ्या ब्रह्मांडाच्या सापेक्ष विचार करतो चैतन्याचा, तेव्हा ब्रह्म म्हणायचं. आणि देहाच्या फक्त देहापुरता विचार करतो चैतन्याचा, तेव्हा त्याला कुटस्थ म्हणायचं. घरामध्ये आलो, आपल्या कुटुंबापुरता मी कोण आहे? घरामधला हेड ऑफ द फॅमिली. घरामधले हेड ऑफ द फॅमिली कोण आहे? मी आहे. परंतु घराच्या बाहेर पडल्यानंतर हेड ऑफ द फॅमिली आहे का? नाही. हेड ऑफ द फॅमिली नाही. मी कोण आहे? मी बाकीच्यांसारखा मी पण एक आहे, असा आपण विचार करतो की नाही त्यावेळेला. तसा देहापुरता चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मांडाचा जेव्हा विचार करतो चैतन्याच्या बाबतीत, त्यावेळेला ब्रह्म, त्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात. आणि हा हेड ऑफ द फॅमिली जो असतो, हा एक ब्रह्मांडाचा घटक असतो. अनेक ब्रह्मांडामधले जे जीवजंतू आहे त्यातील हा एक घटक असतो, तो चैतन्य रूप असा घटक असतो. हे तो समजतो की नाही स्वतःला तिथे, की मी या सगळ्याचा एक घटक आहे. तसं साधकांनी मी मूळचा कुटस्थ आहे, मी देह नाही, मी जीव नाही, मी कुटस्थ आहे, कुटस्थच ब्रह्मरूप आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, असं समजायला हवं. त्यासाठी ही सगळी मांडणी. म्हणून देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचले ना, स्वप्न भोजने भरे ना पोट काही. देहाला आत्म्या वाचून जिवंतपणा नसतो, म्हणजे जाणीव नसते देहाला. जीवात्मा जर नसेल तर त्याला कशाचीही जाणीव नसते, ते अचेतन जड असतो, काडी सुद्धा तो हलवू शकत नाही. जीव गुणाभिमाने बद्धक, इतकं सुंदर दिलंय हो संतांनी. जीव काय? जीव गुणाभिमाने बद्धक म्हणजे हा जो जीव आहे हा या 3 गुणांनी बद्ध झालाय. सत्व रज तमनी बद्ध झालेला आहे. या लागी झाला तो सेवक, त्यामुळे तो सेवक झाला. कोणाचा सेवक झाला हा जीव? या देहाचा सेवक झाला, या देहाचा सेवक झाला. म्हणजे या देहाच्या सुखासाठी तो आता झटू लागला. बस,
या देहाच्या सुखासाठी झटू लागला, म्हणून या देहाला दुःख झालं तर त्यालाही दुःख होतं, भोगणारा तोच असतो दुःख. या देहाला सुख झालं तर सुख भोगणाराही तोच असतो. जीवच सुख दुःखाचा भोगता आहे. शरीर सुख दुःखाचा भोगता नाही, कारण शरीर अचेतन जड आहे. जितका हा पेन अचेतन जड आहे ना हो, जेवढा हा पेन अचेतन जड आहे तितकाच हा देह अचेतन जड आहे. हे आम्ही अचेतन जडाबद्दलचा निर्णय आमचा असा व्हायला पाहिजे. तितकाच अचेतन जड हा देह आहे. ह्या पेनाला जर आम्ही मधून तोडलं तर तुटल्याचं दुःख याला होईल का? अजिबात होणार नाही. तसंच मृतदेहाला जर का त्याचे तुकडे तुकडे जरी केले तरी त्याचं दुःख मृतदेहाला होणार नाही. ज्याला दुःख होतं तो हा देह सोडून गेलेला असतो. ठोकताळ्यावरून नाहीतर एकदा जीवात्मा गेल्यानंतर या देहाला केव्हा अग्नीच्या स्वाधीन करतो असं किती घाई होते हो आम्हाला. केव्हा याला अग्नीच्या स्वाधीन करतो, मग अग्नीचे चटके या देहाला बसतात का? नाही बसत, नाही बसत. म्हणून या देहाला या जीवात्म्या वाचून जिवंतपणा नसतो, हे आम्हाला समर्थांना सांगायचं आहे. आणि शरीराला सुद्धा पोषक अन्नरस मिळाल्यावर शरीराची आणि बुद्धीची पण वाढ होते आणि वृद्धावस्थेत तेच शरीर क्षीण होतं आणि बुद्धीचं सामर्थ्य पण कमी होतं. हे सगळं त्या जीवात्म्याचा रोल आहे, हे समजून घ्यायचं. काय म्हातारपणची दशा हो, अरे अरे नको हो म्हातारपण. कोण म्हातार झालं? देह. जीव म्हातारा झाला का? अजिबात नाही. ऐसी दशा येईल पुढे मन होईल वेडे, चिंतू न ठेवी रोकडे आत्मज्ञान. जर आम्ही अशा पद्धतीचा अभ्यास करून जर चिंतून आत्मज्ञान रोकडे करून ठेवलं असेल तर देह जाताना आम्हाला अजिबात दुःख होणार नाही. तो क्षीण होत असल्याचं दुःख होणार नाही. आता नाही हो आठवत, आता क्षीण झाला देह. थोडे दिवस राहणार. जन्म देहाला मरण देहाला मीन कधी मरणार. काय हा श्री गुरुचा अधिकार घडविला मीचा साक्षात्कार. मीचा साक्षात्कार श्री गुरु घडवतात आहे आणि म्हणून आम्हाला अलिप्तपण, आमच्या देहापासून पण अलिप्तपण आणि जीवदशेपासून पण अलिप्तपण जोपर्यंत आम्ही घेणार नाही तोपर्यंत नाही. आपण मुलांना म्हणतो ना, समोर खूप चांगलं दृश्य असतं, मग घरासमोरून छान एखादं मिरवणूक जात असते आणि मुलांना आपण आवाज येतो, ते म्हणतात बाबा मी येत नाही, आई मी येत नाही. टीव्ही सुरू असतो, आपण म्हणतो अरे बाबा तू टीव्ही सोड, पहिले टीव्ही सोड, रूम सोड, बाहेर ये आणि मग आनंद घे. काय सुंदर दृश्य आहे ते. म्हणजे अलिप्तपण साध. कशापासून? तू ज्याच्यातून आनंद घेतोय ना, त्या टीव्हीतून तुला आनंद मिळतोय. घरामध्ये राहण्याचा तुला आनंद आहे, दोन्ही सोड आणि ये बाहेर. बाहेरची मजा बघ. काय सुंदर आकाशामध्ये ढग आहेत, काय सुंदर चंद्र आहे, काय सुंदर मिरवणूक आहे. म्हणजे त्याच्यापासून अलिप्तपण घेतल्याशिवाय त्याला बाहेरची मजा आनंद घेता येत नाही. तसं आम्हाला आमच्या जीवापासून देहापासून अलिप्तपणा जोपर्यंत आम्ही साधत नाही तोपर्यंत आम्हाला ब्रह्मस्वरूपाचा आनंद घेता येत नाही. आनंद रूप आम्ही होऊ शकत नाही, आनंदाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून या शरीराला अन्नरस मिळाल्यानंतर या शरीराची आणि बुद्धीची वाढ होते आणि वृद्धावस्थेमध्ये ते शरीर क्षीण होतं. आणि ह्या शरीरामध्ये ज्या वेळेला अल्कोहोल सारखे पदार्थ येतात, काय समर्थांनी विचार केला हो, एक एक ओळ अभ्यास करण्यासारखी म्हणून घेणारच आहे. अल्कोहोल जरी ह्या शरीरामध्ये घातलं आम्ही तरी काय होतं, हा जीवात्मा त्या अल्कोहोलमुळे देहाशी असलेला संयोग होतो, जो संयोग असतो त्यामध्ये तो भ्रमिष्ट होतो.
आणि म्हणून मग शुद्ध हरवून बसतो. त्या शुद्ध हरवण्यामध्ये सुद्धा रोल कोणाचा आहे? जीवात्म्याचा आहे. तो जीवात्मा या देहाशी असलेला जो संयोग आहे त्यामध्ये काय होतात? बदल होतात त्या संयोगामध्ये. त्या अल्कोहोलमुळे ते बॅलन्स बिघडून जातो संयोगाचं. अल्कोहोलमुळे संयोगाचं बॅलन्स बिघडल्यामुळे आमची शुद्ध हरवून बसते. जास्ती काही सांगणं यामध्ये नको. त्यामध्ये जीवात्म्याचाच रोल आहे हे लक्षात ठेवायचं. अरे अरे बिचारा दारू पिऊन पडला, तो पडला नाही, त्यांनी पाडून घेतलं हो स्वतःला. म्हणून आणि या देहाला विष खायला घातलं तर तत्काळ मरण येतं. परत संयोग बिघडतो. जीवाचा आणि देहाचा संयोग बिघडला की त्यात बदल होतात. जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंत या देहाचं काम नीट चालतं आणि तो संयोग बिघडला की यामध्ये अनेक हालचाली उलाढाली होतात. म्हणून हा जीवात्मा देहाशी संयोग पावतो. म्हणजे मी देह आहे, देहाशी तादात्म्य पावतो, त्याला देहच छान वाटायला लागतो. मग त्याच्यामुळे त्याला वाढणे, मोडणं, जन्माला येणं, मरणं, सुखी होणं, दुःखी होणं इत्यादी भोगणं फार त्याला भाग असतं. सगळं त्याच्या वाट्याला आलं. कशामुळे? त्यांनी स्वतःला देह समजला म्हणून, देहाशी संयोग केला म्हणून त्याच्या वाट्याला सगळं आलं. आम्ही आमच्या प्रपंचाशी इतकं लिप्त असतो की प्रपंचामधले प्रत्येकाचे सुखदुःख हे माझी असतात आणि आम्ही त्या लिप्ततेमुळे ती सुखदुःख आम्ही आमच्यावर ओढवून घेतो. मग इतकं लिप्त असतो की घरातली तर ओढून घेतोच, पण शेजारच्यांची ओढून घेतो. शेजारी फार दुःखी आहे हो, काही केलं तरी त्यांचं दुःख कमीच होत नाही. आभाळ फाटलाय. आम्हाला फार वाईट वाटतं, कारण आम्ही त्याच्या प्रारब्धाचा विचार कधीच करत नाही. आज सहज फिरायला निघाले सुनील काका. 2 आंब्यांची झाडं होती. 2 आंब्याची झाडं असताना एका आंब्याच्या झाडाला अजिबातच बहर आलेला नाही आणि एका झाडाला, अर्ध्या झाडाला बहर आला आणि अर्ध झाड मोहरच नाही, अजिबात मोहर नाही. आता त्या अर्ध्या झाडाला खूप फळं येणार, पण अर्ध्या झाडाला बिलकुलच फळ येणार नाही आणि दुसऱ्या बाजूच झाड त्याला बिलकुल मोहर नाही, म्हणजे एकही आंबा येणार नाही. काका मला म्हणाले, पहा प्रारब्ध आहे की नाही या झाडाचं, हे प्रारब्ध आहे ना झाडाचं, अगदी बरोबर आहे. हे या झाडांचं प्रारब्ध आहे. मग हे प्रारब्ध बघून आपण जर हळहळत असू, आपला संयोग कोणाशी? आपण कोणाशी संयोग पावलो? त्यांच्या जीवात्म्याशी संयोग पावलो. मग आता सुख दुःख कोणाला झालं? माझ्या जीवाला झालं. त्यांचं प्रारब्ध पाहून आम्ही जर हळहळत असू, तर मग प्रारब्ध संकल्पना आमच्या ह्याच्यात रुजली का? अजिबात नाही. आणि म्हणून ह्या जीवात्म्याचा देहाशी संयोग आल्यामुळे आम्हाला सुख दुःख होतं. सुख दुःखाच्या वेळेला पक्क लक्षात ठेवायचं की देहाशी संयोग आमचा आहे असल्यामुळे सुख दुःख. मी देह नाही, मी मूळचा आत्मरूप आहे, असा जर त्या जीवानी विचार केला, परतोनी पाठीमोरे ठाके. आज प्रयोग दाखवणार होते, परंतु खूपच वेळ गेला असता, सगळ्यांना माहिती आहे तो प्रयोग. त्या जीवानी जर असा विचार केला की माझा या देहाशी काही संबंध नाही, मी मूळचा कोण आहे, मी प्रतिबिंब कशाचं आहे, मी कुटस्थाचं प्रतिबिंब आहे, प्रतिबिंबाला कशाचं दुःख होणार हो? आरशासमोर आपण उभं असतो आणि आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपलं जे प्रतिबिंब असतं, त्या प्रतिबिंबावर, त्या आरशामध्ये अनेक डाग पडलेले असतात. ते डाग आपल्या सगळ्या चेहऱ्यावर, आपल्या प्रतिबिंबावर लागलेले असतात. मग आमचा चेहरा विद्रूप दिसतो, कुरूप दिसतो. आम्हाला दुःख होतं का? विद्रूप आणि कुरूप चेहरा पाहून आम्हाला दुःख होतं का? नाही होत. का नाही होत? आम्हाला माहितीये हे प्रतिबिंब आहे.
हे प्रतिबिंब आहे. मूळचा मी जो आहे तो सुंदरच चेहऱ्याचा आहे. सुंदर चेहऱ्याचा असल्या मी मूळचा सुंदर आहे, परंतु या प्रतिबिंबावर डाग पडलेले आहे. त्याचं मी का दुःख वाटून घ्यायचं? बरेचसे चेहरे आरसे असे असतात की त्या आरशामध्ये फार वेगवेगळे चेहरे दिसतात, त्याला हास्य चेहरे म्हणतात. आणि त्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये कधी नाकच नसतो, कधी चेहरा मोठा असतो, कधी लांबट चेहरा असतो. तेव्हा आपण आनंदाने हसतो की नाही? का आनंदाने हसतो? आमचा त्या प्रतिबिंबाशी संयोग झालेला नसतो. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रतिबिंबातले वेगवेगळे चेहरे पाहून आम्हाला हसू येतं आणि आम्हाला त्याला पक्क माहित असतो की मी मूळचा असा नाहीये. तसा ह्या जीवात्म्याचा संबंध संयोग या देहाशी झाल्यामुळे या देहाचे सगळ्या व्यापार जे होतात त्या जीवात्म्यामुळे ते व्यापार होतात. त्या व्यापारात तो स्वतःला गुंतवून घेतो आणि म्हणून प्रतिबिंबावर पडलेल्या डागांमुळे तो सुखी किंवा दुःखी होतो. मी मूळचा कुटस्थ आहे, मी मूळचा आनंद रूप आहे, असा जर का त्यावेळेला आम्ही प्रत्येक सुखदुःखाच्या वेळेला विचार जर केला तर ते सुख दुःख आम्हाला बाधणार नाही. प्रारब्धावश सुख दुःख येतील, पण ते आम्हाला त्याचा लाग लागणार नाही. आम्ही त्यापासून अलिप्त राहू. आणि म्हणून वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसीचे हे केवळ शरीर जाणावे. असा विचार करायचा आहे शरीरासाठी. समर्थांनी उदाहरण दिलंय मुंगीच्या वारुळाचं. मुंगीच्या जाण्या येण्याच्या बारीक वाटांचेच पोकळ वारुळ तयार होते. ते वारुळ जे असतं मुंग्यांचं, ते वारुळ म्हणजे काय आहे हो नेमकं? वारुळ म्हणजे मुंग्यांचं राहायचं घर आहे का? नाही हो, ते वारुळ मुंग्यांच्या जाण्या येण्याचा रस्ता आहे. मुंग्यांना आपल्या जे त्यांचं ठिकाण आहे तिथे पोचायचं असतं आणि सुरक्षित राहायचं असतं. त्या सुरक्षित राहण्यासाठी ते ते वारूळ तयार करतात आणि त्याच्यामध्ये तो सगळा पोकळ रस्ता तयार करतात. ते वारूळ जर का आपण फोडून काढलं तर सगळं पोकळ पोकळ अशा पुंगळ्याच दिसतात हो. बघा एकदा वारूळ, वारुळाचं लक्ष हे करा. काय समर्थांचं बारीक ऑब्झर्वेशन आहे हो, काय निरीक्षण आहे बारीक. असं तर आपण कधी करतच नाही. निरीक्षण केलं पाहिजे, निसर्गाचं निरीक्षण करायचं. निसर्गही आम्हाला शिकवतो कसं राहायचं, निसर्गापासून शिकता येतं. आणि असं ते पोकळ बारीक वाटांचे वारूळ आहे. शरीर पण तसंच आहे. शरीर पण आमचं कसंच आहे, असंच आहे. म्हणजे कसं आहे, या पोकळ वाटांसारखं आहे. मग पोकळ वाट कशी आहे आमच्या शरीरामध्ये? समर्थांनी इथे मेडिकलचाही भाग दिला. काय समर्थांची बुद्धिमत्ता कुशाग्र, मेडिकलचे भाग दिला. आपल्याला मेडिकलचे शब्द माहित नसतात, पण समर्थाने सांगितल्यानंतर मेडिकल फील्डच्या लोकांना, सायन्स फील्डच्या लोकांना लवकर आठवतील ते शब्द, की ह्या शरीरामध्ये हजारो नाड्या आहेत की नाही आपल्या, एवढं माहिती आहे ना. हजारो नाड्या आपल्या शरीरामध्ये आहे, सगळं नाड्यांनी ते विणलेलंच आहे. मग ह्या नाड्या ह्या पोकळ आहेत सगळ्या. आणि पोकळ का बरं भगवंतानी ह्या नाड्या ठेवल्यात माहिती? त्याचे आज ज्ञान करून घे म्हणून म्हटलं हा समाज सविस्तरच घेणार आहे. पोकळ नाड्या का बरं ठेवलेल्या आहेत? डॉक्टर म्हणतील कशासाठी ठेवल्या ते ठेव, डॉक्टरांना म्हणू द्या. रक्तवाहिन्या आहेत रक्ताभिसरणासाठी, तो त्यांचा दृष्टिकोन झाला. समर्थ म्हणतात ह्या नाड्या पोकळ ठेवण्याचं कारण, जो प्राणवायू असतो, जो प्राण आहे, हा प्राण ह्या पोकळ नळ्यांमधून आमच्या सगळ्या या नसांमधून तो वाहत असतो. ह्या वायूला संपूर्णपणे मोकळं राहावं म्हणून ह्या सगळ्या नसा आमच्या ज्या आहेत ह्या सगळ्या पोकळ आहेत. आणि त्याच्यातून हा प्राणवायू जो आहे, ही प्राणशक्ती जी आहे, ही प्राणशक्ती ही सगळी त्याच्यामधून वाहत असते. म्हणून हे सगळं पोकळ आहे.
त्या पोकळतेमध्ये मध्ये जर अडसर आला, डॉक्टर म्हणतात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, नाही तर बायपास असं म्हणतात. ते मुंग्यांचं वारूळ कुठेतरी आमचा धक्का लागतो आणि तो धक्का लागल्यानंतर तिथला भाग पडतो, तिथे अडसर तयार होतो, त्या पोकळतेमध्ये अडसर तयार होतो. तसंच आमच्या शरीरामध्ये. आणि म्हणून आता अशा पद्धतीने ह्या सगळ्या नाड्यांची रचना आहे. आणि ह्या सगळ्याशी हा जीव तादात्म्य पावलेला असतो. म्हणून मग डॉक्टर जेव्हा बायपास म्हणतात त्यावेळेला आमच्या छातीत धडकी भरते. कारण आम्हाला जे भय असतो ते कोणाला होतं? त्या पोकळ नाड्यांना होतं का? हो नाही. या देहाला होतं का? नाही. या देहाशी, त्या आमच्या त्या पोकळ नाड्यांशी जो तादात्म्य पावलेला असतो, ज्याचा संयोग झालेला असतो, तो जीवात्मा, त्याला भय वाटतं. आता माझं कसं? बायपास सांगितली डॉक्टरांनी, कसं तादात्म्य पाहिल्यामुळे कसं म्हणाल? तादात्म्य जर नसेल तर प्रारब्धाचे भोग, देह स्वाधीन केला, काय करायचं बाबा? तू कर, तू त्यातला तज्ञ. पण ही स्थिती कमवायला आम्हाला सतत विचार करावा लागतो. तस्मात विचार करावा समर्थ म्हणतात. आणि म्हणून प्राण्याने घेतलेल्या अन्न पाण्याचे रूपांतर सुद्धा अन्नरसात होते, आणि अन्नरस सुद्धा त्या प्राणांमुळे वाहून नेला जातो. म्हणून या पोकळ सगळ्यात अन्नरस तयार होतो. तो अन्नरस या पोकळ नळ्यांमधून बाहेर सगळा शरीरभर पसरतो. म्हणून हे शरीर वाढतं. आणि आम्ही हे शरीर वाढलं, छान धष्टपुष्ट झालं की स्वतःचीच कर्तबगारी समजतो. मी माझ्या शरीराला बघा कसं तंदुरुस्त ठेवलं. कोणी ठेवलं हो तंदुरुस्त? मी ठेवलं का? ही सगळी अरेंजमेंट त्यांनी, भगवंतानी करूनच दिलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या शरीरभर जिवंतपणा शरीरभर खेळतो, आणि प्राण आणि जीवात्माही त्यात वावरतो. कशासाठी एवढी समर्थांनी मांडणी केली? जीवाचा आमच्या शरीरामध्ये कुठे कुठे रोल आहे, नुसता बुद्धीमध्ये असं नका समजू. म्हणून समर्थ म्हणतात आहे, फक्त बुद्धीत ते प्रतिबिंब पडलं, त्या प्रतिबिंबाने मग संपूर्ण शरीरभर कार्य सुरू केलं. म्हणून समर्थ आम्हाला या ठिकाणी शरीराची आंतरिक रचना पण सांगतात आहे. काय संत दयाळू असतात हो. म्हणून मग आता हा जीवात्मा का सांगितलं सगळं एवढं? आता हा जीवात्मा संपूर्ण शरीरभर खेळतो, संपूर्ण शरीरभर असतो, हे आम्हाला पटावं म्हणून. कारण सुख दुःख कोणाला होत असतं? या जीवात्म्याला होत असतं. म्हणून बोटाला लागलं तरी आम्हाला दुःख होतं, पायाला लागलं तरी दुःख होतं. जर ते प्रतिबिंब, तो जीवात्मा फक्त बुद्धीमध्ये असता तर पायाला लागलं तरी आम्हाला दुःख झालं असतं का? नसतं झालं. पण पायाला काटा रुतल्याबरोबर आपण तोंडातून शब्द काढतो, आई ग. कुठे जाणवलं ते? कोणाकडे गेले ते संदेश? मेडिकल सायन्स सोडून द्या. म्हणजे तो जो चिदाभास आहे, म्हणजे ते जे चैतन्य आहे, म्हणजे तो जो जीवात्मा आहे, तो संपूर्ण शरीरभर व्यापून असतो. ही मांडणी आम्हाला सांगण्यासाठी समर्थांनी हे मेडिकल सायन्स पण दिलेलं आहे, की तो जीवात्मा संपूर्ण शरीरभर व्यापून असतो. म्हणून मग तहान लागली, जिभेला कोरड पडली, कोणाला कळतं? जीवात्म्याला कळतो. आणि मग आता 15 पासून 25 पर्यंत समर्थांनी हा जीवात्मा आमच्या शरीरामध्ये कसं कसं कार्य करतो याचं फार सुंदर असं वर्णन केलंय हो. की हा जीवात्मा आता एकदा कळलं ना, त्या जीवात्म्याचा रोल आमच्या शरीरामध्ये कसा असतो. ह्या नाड्या ज्या आहेत या पोकळ आहेत, याच्यातून ही प्राणशक्ती सगळी फिरते,
आणि जे आम्ही अन्न घेतो त्याचं रूपांतर अन्नरसात होतं आणि तो अन्नरस सगळ्या ह्या याच्यामध्ये सगळा तो फिरत असतो. श्वास आणि उच्छ्वास रूप प्राणांमुळे हा सगळा वाहून नेला जातो आणि ह्या नाड्यांमधून सगळा जिवंतपणा शरीरामध्ये खेळत असतो. मग आता या नाडीला कुठेही दुःख झालं तरी आम्हाला त्याचं दुःख जाणवणारच. म्हणून बोट कापल्या गेलं तरी आम्हाला दुःख जाणवणार, पाय कापला गेला तरी दुःख जाणवणार, कारण सबंध शरीरभर चैतन्य एकच आहे, जीवात्मा एकच आहे. आणि मग त्यांनी इतकं सुंदर हे दिलं समर्थांनी, विनोद बुद्धीला बहार आणली जी म्हणतात ना, सगळ्यांचे अनुभव आहेत हो हे. त्या त्या अनुभवात जेव्हा आपण आलो ना तर पटकन आम्हाला आठवलं पाहिजे की आम्ही कशामुळे असं करतोय. उदाहरणार्थ, मला पाणी द्या असे शब्द बोलण्यास प्रवृत्त करतो किंवा पाण्याचा साठा लक्षात घेऊन तिकडे जाण्यास प्रेरणा देतो. वेळेनुसार पाण्यासाठी शरीराच्या अनेक हालचाली करवतो. कोण करवतो? जीवात्मा. हे सगळं तो जीवात्मा करतो. समर्थांनी फार सुंदर उदाहरण दिलंय. सगळ्यांचाच अनुभव आहे हो. वाचा 17वी वाचा. घरातील अन्न वाढणाऱ्या बायकांना तो म्हणतो की माझं पूजा स्नानादी आवरलंय आणि मग तो घाईघाईने स्वयंपाकघरामध्ये येतो. कोणामुळे येतो घाईघाईने स्वयंपाकघरात? तो जीवात्मा संपूर्ण शरीरभर कार्यरत असतो म्हणून. आणि ताटावर बसतो आणि अन्नाचं ताट डोळे भरून पाहतो आणि आपोषणी घेतो, म्हणजे आपोषण घेतो आणि मग व्यवस्थित त्याची चव घेतो अन्नाची. परंतु चव घेतल्यानंतर काडी किंवा खडा लागतो मिठाचा, किंवा काय किंवा मीठच नसतं टाकलेलं, तर मग मात्र आम्ही रागाने बघतो वाढणारीकडे, जी कोणती असते. वाढणारी कशाला नातं बदनाम करायची उगीच. घरातली एक कुटुंबीय म्हणावं, सदस्य म्हणावं, ज्या सदस्यांनी वाढलाय ताट, समर्थांनी मात्र आवर्जून इथे त्याचा उल्लेख केलाय बरं का, की बायकांना वाढणाऱ्या अन्न वाढणाऱ्या बायकांना समर्थांनी सुद्धा कोणत्याच नात्यांना स्पर्श केलेला नाही, कोणतीच नातीमध्ये आणली नाही, पण घरामध्ये अन्न वाढण्याचं काम ह्या बायाच करत असतात. घरातला स्त्री वर्गच सांभाळत असतो आणि म्हणून अन्न वाढणाऱ्या बायका असं समर्थांनी म्हटलंय. एवढी काळजी घेतली आहे समर्थांनी, कोणतंच नातं बदनाम नाही केलं. मग आम्ही का करावं? आम्हाला काय अधिकार आहे? अजिबात नाही. अन्न वाढणाऱ्या बायका. आणि मग असा मीठ कमी वाटलं म्हणून वाटेल तसं बोलून मीठ मागून घेतो. आता समर्थ इथे बायलेसी म्हणतात. बायलेसी म्हणे अंगे आगे कांगे. आता समर्थांनी या ठिकाणी विनोद केलेला आहे आणि याला बहार आणलेली आहे. आम्हाला विनोदाच्या माध्यमातून शिकवलंय की आम्ही रागवतो ते कोणामुळे रागवतो, आणि जेवणात गोड पदार्थ खाऊन सुखी होतो आणि गोड नसेल तर दुःखी होतो. मनाविरुद्ध झालं की सुखी होतो, मनाविरुद्ध झालं की फार यातना होतात. हे सगळं कोणामुळे होतं? हे सगळं ह्या जीवामुळे होतो, जीवात्म्यामुळे होतं. अशा पद्धतीने समर्थ आम्हाला या ठिकाणी समजून सांगतात या जीवात्म्याचा काय रोल आहे आणि कसा हा जीवात्मा आमच्या सगळ्या पद्धतीने पूर्ण शरीराचं जीवात्म्यावर, देहावर कितीही उपाय केले तरी जीवात्म्यावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणून देह आणि जीवात्मा यांच्या संयोगातून सगळं कौतुक, कितीतरी कौतुक सांगता येईल हो, खूप कौतुक सांगता येईल. आणि जीवात्मा आणि शरीर हे एकत्र आल्यानंतर त्यांची उदंड कार्य घडतात. हे महत्वाचं आहे. आम्ही कार्य का करू शकतो? जीवात्मा आणि शरीर यांचं संयोग असल्यामुळे. विचाराने जर आम्ही संयोग, आम्हाला फक्त विचाराने आम्हाला अलिप्त व्हायचंय. जर जीवात्मा देहापासून अलिप्त झाला तर देह मृत प्राय होऊन जाईल.
त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, त्या ईश्वर सत्तेत आम्हाला ढवळाढवळ करायची नाहीये. आम्हाला वैचारिक दृष्ट्या फक्त या देहापासून अलिप्त व्हायचं आहे. देह मी नाही, जीव मी नाही, मी मूळचा कुटस्थ चैतन्य आहे. सुख दुःख जीवामुळे होतात आहे, मला सुख दुःख होत नाही. मी मूळचा कुटस्थ आहे, मला सुख दुःखाचं ज्ञान होत आहे. सुख झालं हे ज्ञान झालं आणि दुःख झालं हे ज्ञान झालं की नाही. मला खूप दुःख होत आहे हो, तुम्ही बोलला मला फार वाईट वाटलं हो, हे पण ज्ञान झालं की नाही. ज्ञानाच्या पातळीवर सुख दुःख एक आहे. तो ते ज्ञान मला कोणामुळे झालं, ज्ञानरूप आत्म्यामुळे झालं. तो मी आहे, ज्ञानरूप आत्मा मी आहे. अशा पद्धतीचा आम्ही जर विचार केला तर मग मात्र आमचं आत्मविवरण पूर्ण होईल, म्हणजे जीवात्म्याचं विवरण हे पूर्ण होईल. आता यामध्ये समर्थांनी 28 ते 35 पर्यंत वायूंचं महत्व सांगितलेलं आहे की हा वायू कसा असतो, तो व्यापक आहे वायू, परंतु आत्मा सुद्धा व्यापक आहे, पण आत्मा निरपेक्ष व्यापक आहे, वायू निरपेक्ष व्यापक नाही. वायू अत्यंत चपल आहे, आमच्या देहामध्ये असलेला जो वायू आहे तो चपल आहे, पण आत्मा त्याही पेक्षा व्यापक आहे. हे तो जेवढा वेगवान आहे तेथे व्यापक आत्मा आधीच असतो. आत्मा तिथे असतोच, म्हणजे आत्मा निरपेक्ष व्यापक आहे. अशा पद्धतीने त्यांनी 28 पासून ते 35 पर्यंत या वायूचे महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही जीवाला आम्ही संतुष्ट जर केलं तर मात्र आम्ही कुणाला संतुष्ट करू, आम्ही नारायणाला संतुष्ट करू असं समर्थ म्हणतात. एक शरीर जरी संतुष्ट केले तर जीवात्मा संतुष्ट होतो, हे साधकांनी लक्षात ठेवावे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, ह्या कारणे तोषवावी कुणीतरी काय. एक शरीराला जरी आम्ही संतुष्ट केलं तरी आम्ही त्या जीवात्म्याला संतुष्ट केलं, आणि जीवात्मा मूळचा कोण आहे, कुटस्थ आहे, तो मी आहे. संतुष्ट कोण झालं, संतुष्ट मी झालो, तो पण झाला, त्याला मदत केल्यामुळे तोही झाला, आणि असा विचार करून मी पण झाला. त्याच्या निमित्ताने हा विचार मी करायचा, मी पण संतुष्ट, दोघे समाधानाला प्राप्त. ओझेवाला काकाने म्हणतात की ओझेवाला असतो, गाडी नेतो चढावावरून, मग त्याला जर आम्ही 2 हात लावले आणि त्याला मदत केली तर आम्ही पुण्यकर्म केल्याच्या आनंदात नाही राहावं, त्याच्या चेहऱ्यावर जो मदतीचा आनंद असतो, समाधान असतो, तो समाधान ते त्याच्या जीवात्म्याला मिळालेला संतुष्टता आहे, आणि ते समाधान पाहून मी समाधानाला प्राप्त व्हायला पाहिजे, ते खरं समाधान आहे. पण हा खरा समाधान प्राप्त करण्यासाठी आम्हाला हा जो जीवात्मा आहे, या जीवात्म्याचा आणि देहाचा जो संयोग झालेला आहे, हा मात्र याचं तादात्म्य आम्ही लक्षात घ्यायचं, आणि मग त्याच्यापासून आम्ही अलिप्त होण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग जीवदशा पण आम्ही या जीवदशेतून निघून जाऊ आणि आत्मा स्तुतीला येऊन पोहोचू. ही साधना आहे, हे साधन आहे. रोज करायचं, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगाला करण्याचं साधन आहे. यासाठी इतकं सविस्तर आज आपण अभ्यास केला. अशा प्रकारे हा समास या ठिकाणी पूर्ण झाला. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादी आत्मविवरण नाम समास 9वा गुरु शिष्य संवादात्मक दासबोध या ग्रंथातील आत्मविवरण नावाचा 9वा समास समाप्त. रामकृष्ण हरी.